नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये काय शिकणार आहे? शिवणकाम शिकणार आहे। तर आता शिवणकाम करायसाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे? एक कात्री लागणार आहे, धागा किंवा वूलन, असं तुम्ही काही पण घेऊ शकता। त्याच्यानंतर शिवायला एक सुई लागणार आहे, छोटी किंवा मोठी सुई तुमच्या आईला मागून घ्यावी। त्याच्यानंतर आपल्याला शिवायला असा एक कागद किंवा कापड लागणार आहे। याच्या पुढे आपण काय करणार आहे? सगळ्यात आधी शिवायसाठी या सुईमध्ये आपल्याला हा धागा टाकायला लागणार आहे। आता हा धागा कुठे टाकायचा? तर बघा, इथे छोटंसं तुम्हाला हे दिसत आहे छिद्र, या छिद्रामध्ये आपल्याला हा धागा टाकून घ्यायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा धागा आता टाकून घेतलाय। मग ह्या धाग्याला दोनही कडून शेवटचे जे दोन टोक असतात असे जवळ घेऊन त्याला अशी गाठ बांधायची आहे। गाठ बांधल्यामुळे काय होणार आहे? आपण जे शिवणार आहे ते बरोबर शिवल्या जाणार आहे। आता या दोन्ही धाग्यांना असं इक्वल करून घ्यायचं आणि आपल्याला जे शिवायचं आहे ते घ्यायचं। आता सगळ्यात आधी आपल्याला जिथून शिवायचं आहे तिथे वरच्या बाजूने सुई न टाकता खालच्या बाजूने अशी सुई टाकायची आहे। खालच्या बाजूने बघा, दिसतंय? बघा, असं खालच्या बाजूने सुई टाकायची आहे। खालच्या बाजूने सुई टाकून असा धागा ओढायचा आहे। त्याच्यानंतर दुसरीकडे आणि हा धागा असा ओढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आता तुम्हाला कुठून टाकायची आहे? दुसऱ्या छिद्रात टाकायची आहे। मग मागून कसं दिसणार आहे? असं। आणि आता मागून करायसाठी आपण काय करणार आहे? पुन्हा मागून दुसऱ्या याच्यातून टाकणार आहे। मग आता इकडून काय होणार आहे? इकडून बघा, इकडून सुई अशी तुम्हाला दिसणार आहे। मग एक एक करत प्रत्येक छिद्रातून आपल्याला टाकून घ्यायचं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, मागून आपलं शिवणकाम असं दिसणार आहे आणि पुढून आपलं शिवणकाम असं दिसणार आहे। हळूहळू प्रत्येक होल मधून धागा टाकत जायचा आणि खालून ओढत जायचा। असं करून करून आपलं शिवणकाम पूर्ण होणार आहे। तर आज आपण काय शिकलो? शिवणकाम। असं तुम्ही तुमच्या आईला विचारून असं शिवणकाम करू शकता। धन्यवाद।